साताऱ्यातल्या तरडगावच्या चांदोबाचा लिंब इथं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण आज भक्तिमय वातावरणात पार पडतंय। माऊलींच्या पालखीचं दर्शन आणि रिंगणाचा हा भव्य दिव्य असा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक तरडगावमध्ये दाखल झाले। बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झालेलीच होती आणि काटेवाडीमध्ये मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलेलं होतं। दरवर्षीप्रमाणे अत्यंत उत्साहामध्ये बारामतीमध्ये या पालखीचं स्वागत झालं। अतिशय चांगल्या प्रकारे भजन कीर्तनामध्ये आरती झाली। सगळे लोक अत्यंत उत्साहामध्ये सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होते। आज काटेवाडीमध्ये ती पालखी आलेली आहे। तरी सुद्धा मी सगळ्यांना सांगते की आपलं पालखी प्रस्थान नीट होण्यासाठी सर्वांनीच त्याची काळजी घेतली पाहिजे। बारीक सारीक ऍक्सिडेंट चुकून होत राहतात, पण त्या सुद्धा होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी, बहुतेक करून जास्त वयस्कर मंडळी या पालख्यांमध्ये आहेत, तर त्यांनी सुद्धा आपल्या आरोग्याची आणि इतर सगळीच काळजी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।